नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे कॉस्ट अकाउंटिंगचे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे महाट्रान्सकोला विचारण्याची शक्यता आहे. तर इम्पॉर्टंट तर आता सगळंच आहे, कारण नवी मुंबई महानगरपालिकेचा पेपर बघितला, म्हणजे रिव्ह्यू बघितले. तर त्यांचे तर बोलतायत की आम्हाला काय ते न्यूमरिकल एक पण नव्हतं, म्हणजे पूर्ण थेरी बेस क्वेश्चन विचारलेले. हे अतिशय चुकीचा प्रकार चाललाय त्यांचा. TCS असो IBPS ते हे विचारतच नाहीत न्यूमरिकल, फक्त थेअरी विचारतात. आणि न्यूमरिकल त्यांच्या मनाला येईल तेव्हा कधी पण विचारतायत. म्हणजे स्टुडंट लोकांनी करायचं काय, असा पण प्रश्न पडतो कधी कधी. तरी आपण दोन्ही पण करण्यावर भर द्या मित्रांनो, आणि थेअरी जास्त करा माझ्या मते, कारण थेअरी बेसच विचारतायत ते. तर बघूया आता कॉस्ट अकाउंटिंगचे आपण. कॉस्ट अकाउंट, तर कॉस्ट अकाउंटिंगचे आपण टॉपिक बघतोय, पण थेअरीवर जास्त फोकस असून द्या मित्रांनो. तर पहिला तो टॉपिक आहे, मी आज लवकर लवकर संपवणार आहे व्हिडिओ, कारण मला पण अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर बघूया आता. पहिला टॉपिक आहे हे, तर पहिला तर कॉस्ट शीट आहे. कॉस्ट शीटमध्ये सगळं बघून घ्या मित्रांनो. कॉस्ट शीट कशी येते, प्राईम कॉस्ट वगैरे. प्राईम कॉस्टमध्ये कुठले कुठले एक्सपेन्सेस येतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात त्याच्यात, ते बघून घ्या मित्रांनो. आणि पूर्ण कॉस्ट शीट पण बघून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो जॉब कॉस्टिंग हे जास्त माहीत नसेल कुणाला, पण याची पण थेअरी वगैरे वाचून घ्या, कारण काही विचारतायत ते मित्रांनो. जॉब कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, आता तर मला सगळंच इम्पॉर्टंट वाटायला लागलं आहे, कारण एक क्वेश्चन विचारतायत पण ते कुठला पण विचारतायत. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग पण बघून घ्या मित्रांनो. थेअरी वाचून घ्या मित्रांनो, थेअरी लय महत्त्वाची वाटतं मला तर. परत बॅच कॉस्टिंग, याची थेअरी थोडीशीच आहे, पण ती जरा समजायला जरा अवघड जाते, त्याबद्दल वाचायला कठीण होतं आणि समजायला पण थोडे अवघड जाते. कारण आपण कसं क्वेश्चन सोडवणं, म्हणजे आपण कसं क्वेश्चन सोडवतो, असे प्रोसेस कॉस्टिंग म्हणा, ते आपल्याला ट्रान्सफर करायचे वगैरे हे असं असतं. पण इथे तर ते थेअरीच विचारत आहेत. हा प्रोसेस कॉस्टिंग एक लिहून घ्या. प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे काय, ते बेसिक क्वेश्चन विचारतात, आणि पण ते आपण बेसिक ते करत नाही. आपण काय करतो, ते फक्त हे करायचा प्रयत्न करतो, कशाला ट्रान्सफर करायचं. पण ते विचारतायत काय, ते बेसिक जे आपण एकदम बेसिक असतं ना, ते विचारतायत. त्याबद्दल सगळं वाचून घ्या मित्रांनो, हे जे मी लिहितोय ते. त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्टिंग एक करून घ्या. स्टँडर्ड कॉस्टिंग, आता स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये तर विचारण्यासारखं आहे नाही, म्हणजे त्याच्यावर तर न्यूमरिकलच बनतात. पण आता हे काय विचारतील काय सांगू शकत नाही, त्याबद्दल स्टँडर्ड कॉस्टिंग पण लिहून घ्या. आणि मार्जिनल कॉस्टिंग, आता मार्जिनल कॉस्टिंगवर तर PV रेशो वगैरे याच्यावर क्वेश्चन आहेत. पण आता हे थेअरी म्हणजे न्यूमरिकल विचारतच नाही, त्याबद्दल तुम्ही मार्जिनल कॉस्टिंगचे पण थेअरीवर भर द्या. जास्त फोकस मित्रांनो थेअरीवर असून द्या, कारण थेअरी जास्त विचारण्याचा प्रयत्न करतात ते. अजून याच्या व्यतिरिक्त पण भरपूर टॉपिक करून घ्या तुम्ही. हे मी बेसिक टॉपिक सांगितलेत. जॉब कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, परत EOQ याच्यात आहे का फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आहे वाटतं. EOQ माझ्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आहे का. EOQ चला फायनान्समध्ये असेल तर फायनान्समध्ये करून घ्या, कारण आपल्याला तर करायचं आहे. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी याच्यावर पण क्वेश्चन विचारतात मित्रांनो. आता थेअरी विचारणार आहेत, त्याबद्दल काय समजत नाही काय करायचं, कारण थेअरी एवढी वाचणं म्हणजे थोडं अवघड जातं ना. तर मित्रांनो थेअरी करून घ्या तुम्ही. वेळ आहे आता आपल्याकडे, थोडाच वेळ राहिला आहे, पण आहे वेळ. त्याच्यात तुम्ही थेअरी वाचू शकता, कारण आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये क्वेश्चन रिव्ह्यू बघितले तर एक पण असा न्यूमरिकल क्वेश्चन नाही आहे. 40 मार्काला माझ्यामध्ये 40 क्वेश्चन होते माझ्यामध्ये, त्याच्यात एक पण न्यूमरिकल नाही. म्हणजे कसे क्वेश्चन ते टाकतायत मलाच समजत नाही. पाठच्या वेळी कुठली महावितरणमध्ये पण तसंच केलं त्यांनी. हार्डली 1-2 BRS वर काहीतरी विचारलेलं वाटतं. मी काय दिली नव्हती एक्झाम,
पण विचारलेलं वाटतं, नाहीतर नुसती थेअरी दिलेली. तेव्हा त्या थेअरीवर फोकस राहून द्या, पण न्यूमरिकल पण करून जावा, कारण काय सांगू शकत नाही आपण काय विचारतील. आणि ह्याची नवी मुंबईची तर कोणी घेतलेली, TCSनी घेतलेली, आणि हे महाट्रान्सको आपले IBPS घेणार आहे. तेव्हा थोडासा डिफरन्स येईल, पण थेअरी तुम्ही जास्त करून जा असंच मला वाटतंय. आणि मी पण आता थेअरीवर फोकस करायला घेतो. तर मित्रांनो, तर हे आहेत कॉस्टिंगचे टॉपिक. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर टॉपिक आहेत, ते बघा. मी तर म्हणजे एवढे लिहिलेत मी, इम्पॉर्टंट आहेत ते. म्हणजे याच्यात इम्पॉर्टंट तसं काहीच नाही आहे मित्रांनो. जॉब कॉस्टिंग याचं काय, थिअरी वाचायची आहे फक्त. आता हे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवर थोडंफार बनू शकतं. हे बॅच कॉस्टिंग पण थेअरी बेस आहे. प्रोसेस कॉस्टिंगची थेअरी पण वाचा, कारण प्रोसेस कॉस्टिंग कसं आपण ते ड्रॉ करून बनवायचो. पण ठीक आहे, जर थेअरी विचारते तर थेअरी बेसिक वाचायला लागेल आपल्याला. तर मित्रांनो, थेअरी वाचून घ्या.